नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. शिर्डीचे साई मंदिर उघडण्याची प्रशासनाची तयारी. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी साई संस्थांकडून प्रभावी उपाययोजना. एका तासात 300 भाविकांना दर्शन देण्याचं नियोजन. सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा. राज्यातील हॉटेल लॉज लवकरच सुरू करण्याचा विचार. मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे. कार्यपद्धती निश्चित करणे सुरू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती. सांगलीमध्ये कोरोनाचा कहर सुरूच. आज गणपती पेठ परिसरातील वृद्धाचा कोरोनानं मृत्यू. मृत्यूची संख्या पोहोचली 13 वर. पालघर जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत 106 विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करणारा शिक्षक पॉझिटिव्ह. 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 4 विद्यार्थ्यांचा समावेश. मुंबई कोकणसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी. नदी नाले गेले वाहून. समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा. घराचं छप्पर उडून गेल्यानं नागरिकांचं नुकसान. राज्यभरात गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीनं उत्साहात साजरी. इतिहासात पहिल्यांदाच शिर्डीमध्ये भक्तांविना उत्सव तर नृसिंहवाडी, अक्कलकोट आणि शेगाव मध्ये ही शुकशुकाट. पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जणांना लागण. दिवसाच्या आतच मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द. पोलीस उपायुक्तांना आपल्या जुन्या कर्तव्य ठिकाणी जाण्याचे आदेश. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरमधील कोविड हॉस्पिटलची केली पाहणी. आत न येता हॉस्पिटलच्या गेटवरच केली चर्चा. उलटसुलट चर्चांना उधाण. आणि कृषी मंत्र्यांनी पकडली शेताची चिखलवाट. कृषी संजीवनी सप्ताह निमित्तानं दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपूर दौऱ्यात अचानक आपला ताफा वळवला शेताकडे. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स. फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय.
सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डंट टॅबलेट्स मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक खळबळजनक बातमी समोर येते. सांगलीमध्ये कोरोनाचा कहर आता खूपच सुरू आहे. आज गणपतीपेठ परिसरातील वृद्धाचा कोरोनानं मृत्यू झालाय. मृत्यूची संख्या आता 13 वर पोहोचली असून सांगलीतील खणबाग, शामरावनगर, गणेशनगरची 5वी गली इथं 3 नवे कोरोना रुग्ण सापडले असून विटा शहरातही 3 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर कडेगाव शहरात एक पुरुषाला कोरोना रुग्ण आहे. अशा पद्धतीनं जिल्ह्यात आता सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यानं जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मनपा प्रशासनाकडून संबंधित परिसरात तातडीच्या उपाययोजना सुरू केली आहेत. खणभागात कोरोना पॉझिटिव्ह आलेली महिला ही पुण्याहून आली होती. तर या महिलेला दम्याचा त्रास होत असल्यानं या महिलेला मिरज सिव्हिलला दाखल केलं होतं. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याची माहिती कळताच मनपा उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी चारुदत्त शहा यांच्या पथकानं तातडीनं धाव घेऊन या महिलेच्या कुटुंबातील 5 लोकांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतलं आहे. याचबरोबर परिसरात स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे यांच्यासह आरोग्य टीमकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्यात. याचबरोबर शामरावनगर गादी कारखान्याच्या परिसरात कर्नाटकातून आलेली एक व्यक्ती याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कर्नाटकातून आपल्या नातेवाईकांकडे तो आला होता. एक रात्र त्या ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मिरज सिव्हिलला तपासणीसाठी गेला असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. याची माहिती मिळताच मनपा आरोग्य पथकाकडून गादी कारखाना परिसरात स्वच्छता करत औषध फवारणी करण्यात आली आहे. याचबरोबर तो इसम ज्या नातेवाईकांकडे राहिला होता तिथल्या 7 जणांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले. याबरोबर रशियातून आलेला आणि आल्यापासून हॉटेल क्वारंटाईन झालेला प्रवाशाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलाय. सांगलीत आल्यानंतर हॉटेलमध्येच क्वारंटाईन होता. त्याचं गणेशनगर परिसरात घर असलं तरी तो घरी गेलाच नसल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या 3 ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना तर 2 ठिकाणी नव्यानं कंटेनमेंट झोनबाबतचे नियोजन सुरू झालं आहे. आज दिवसभरात सांगली शहरात 3 रुग्ण सापडल्यानं महापालिका यंत्रणेकडून जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. याचबरोबर नागरिकांनी विना मास्क फिरू नये, गर्दी करू नये. तसंच कोणालाही घशात त्रास होत असेल किंवा ताप आला असेल तर त्यांनी तातडीनं तपासणी करून घ्यावी असं आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी केलं आहे. भागामध्ये एक महिला पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांना दम्याचा त्रास होता आणि सिव्हिलला ॲडमिट होत्या. त्यामुळं कॉन्टॅक्ट कदाचित सिव्हिलचा असू शकतो. त्या पद्धतीनं त्यांच्या घरच्या सगळ्यांना आम्ही आयसोलेट करत आहोत आणि तिथं कंटॅक्ट. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगलीच्या कवटेमंकाळमधील नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत गावातील उचललेला मैला हा नागरी वस्तीजवळ टाकल्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कवटेमंकाळ नगरपंचायतीनं तासगाव नगर परिषदेकडून मैला उचलण्यासाठी मैला टँकर घेतलेला दिसून येत आहे. सदरच्या मैला टँकवर तासगाव नगर परिषद असं लिहिलेलं दिसून येत आहे. या मैला टँकरमधून गावातील मैला उचलला जातो आणि तो गावाबाहेर मोकळा केला जात आहे. नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी आणि चालक यांनी जत रोडवरील मेघराजा टेकडी नजीक मैला ओतला होता. तिथल्या लोकांनी याबाबत तक्रार केल्यानं कवटेमंकाळला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या साखर कारखान्यालगतच्या पाण्याच्या टाकीच्या आणि म्हैसाळ पाणी योजनेच्या कॅनॉलच्या तसंच माळे आणि वाली वस्ती यांच्या हाकेच्या अंतरावर सदरचा मैला ओतला गेलाय. त्याचा घाण वास इथल्या लोकांना सहन करावा लागतोय. त्यामुळं इथल्या लोकांना कोरोनाबरोबरच याचाही सामना करावा लागत असून शासनानं याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांमधून करण्यात येत आहे. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवटेमंकाळ. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वत्र लॉकडाऊन असल्यानं आज कवटेमंकाळ आणि तालुक्यामध्ये अगदी साध्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
कवटेमंका येथील दत्त मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहानं गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. याबरोबरच या तालुक्यातील बहुसंख्य भाविक शिर्डी, गजानन महाराज शेगाव या ठिकाणी जातात. परंतु कोरोनाचे लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरं बंद असल्यानं भाविक भक्तांनी एकत्र येऊन आजची गुरुपौर्णिमा साजरी केली. तर इथल्या दत्त मंदिरामध्ये भाविकांची तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली. गजानन महाराज भक्तांनी गजानन महाराज यांच्या मूर्तीचे आमचे कवटेमंका इथल्या प्रतिनिधी लक्ष्मण सणगर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आहे. यावेळी तुकाराम माळी, सुरेश माळी, सुनील कोरे, दादासो गोंधळी, गणेश पाटील, रमेश माळी इत्यादी भक्त उपस्थित होते. लक्ष्मण सणगर, SBN मराठी, कवटेमंकाळ. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मालेगाव, शिरपूर परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे नदी नाल्याला अक्षरशः पूर आलाय. शिरपूर आणि आजूबाजूच्या परिसरात सलग 2 तासांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे शिरपूर करंजी या रस्त्यावरील नाल्याला मोठा पूर आला आहे. मालेगाव, शिरपूर परिसरात जोरदार पाऊस असल्यामुळे नदी नाल्याला पूर आलाय. शिरपूर आणि आजूबाजूच्या परिसरात सलग 2 तासापासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे शिरपूरमधील करंजी या रस्त्यावरील नाल्याला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे शेतमजूर पुराच्या पाण्यामुळे शेतात अडकून बसलेत. तसंच नागरिकांना दोरीच्या सहाय्यानं पुलावरून मदत कार्य करणं चालू आहे. आलेल्या पूर परिस्थितीमुळे जे काही शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे, हळद असो, सोयाबीन असो, या सर्व पिकांचं भरपूर नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्यांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित पावले उचलून त्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, ही शेतकऱ्याची मागणी आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. यवतमाळ उमरखेड तालुक्यातील मौजे कुरळी इथं मुसळधार पावसानं नाल्याला पूर आला. युवकांनी या पुरामध्ये वाहून जाणाऱ्या महिलांचे प्राण वाचवले आहेत. पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता. संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणाऱ्या 4 मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमध्ये बसून, जिल्हा स्थानिक भाषेत रुख म्हणतात, या रुखावर बसून नाला ओलांडण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. अशा वेळेस ती नाव उलटली. त्या 4ही महिला पुराच्या पाण्यामध्ये पडल्या. पलीकडील बाजूनं संबंधित गावाच्या कोतवालांचा मुलगा आणि त्याचे मित्र पूर पाहण्यासाठी गेले होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या आणि या 4ही वाहून जाणाऱ्या महिलांना त्यांनी सुरक्षितपणे काठावर आणलं आहे. या नाल्यावरील पुलाचा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे. शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यासाठी दोर किंवा रुखचा वापर करतात. कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच शासनाचे डोळे उघडतील का, असा प्रश्न आता गावकरी करीत आहेत. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन दिवसांपासून मुंबई शहरात आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काल दुपारपासून पावसानं चांगला जोर धरत मुंबई शहर आणि उपनगराला चांगलंच झोडपून काढलंय. काल दुपारपासूनच पावसानं चांगला जोर धरत मुंबई शहर आणि उपनगराला चांगलंच झोडपून काढले. पावसानं दमदार हजेरी लावल्यानं सायन, चेंबूर, टिळकनगर, चुनाभट्टी, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, विक्रोळी, भांडूप इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. चुनाभट्टी इथल्या चुनाभट्टी रेल्वे फाटक, स्वदेशी मिल चाळ, धावजी केणी मार्ग, साईबाबा मंदिरांच्या समोर, दत्त मंदिर चौक, अथर्व गणेश मंदिर, टिळकनगर इथल्या मार्गांवर, PL लोखंडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनीमध्ये चाळीत पाणी भरलं आहे. यामुळे नागरिकांना बाहेर पडताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबईकरांची चांगलीच तारांबळ यामुळे उडलेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेनं नाले सफाई करण्याकरिता दुर्लक्ष केल्यानं याचा परिणाम नागरिकांना या पावसाळ्यात भोगावा लागत आहे. सतत पाऊस पडत असल्यानं साचलेलं पाणी वाहून गेलं नाही, तर आधीच कोरोनानं ग्रासलेल्या नागरिकांना आता आपल्या घरात पाणी शिरलं तर रात्र जागून काढावी लागणार की काय, ही भीती निर्माण झाली आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगर परिषदेच्या वतीनं एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जिल्हा परिषदेचे CEO नीमा अरोरा, अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या आदेशाखाली ही बैठक पार पडली आहे.
नगरसेवक विजय पवार यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना जालना शहरातील नागरिकांच्या समस्या यांच्या पुढे मांडल्या। यावेळी हॉस्पिटलमध्ये जाण्यास पास कोण देणार का, तसंच कोरोना संदर्भात तपासणी कधी केली जाईल याविषयी विचारणा करण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागात किट देणार आहे, तसंच या सर्वांचीही तपासणी केली जाणार असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत। पुढे बोलताना ते म्हणाले की नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली जाईल। आरोग्य यंत्रणा, नगर परिषद, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ही तपासणी केली जाणार आहे। कोरोनाची लक्षणंही यामध्ये आढळून येतील, त्यांसाठी सर्वे केला जाईल, तसंच बरं होण्यासाठी यामुळे खूपच मदत होणार आहे। नागरिकांची तपासणी केली जाईल, तसंच त्यांना योग्य ते उपचारही केले जातील, असं नितीन नार्वेकर पुढे म्हणाले आहेत। यावेळी नगरसेवक विजय पवार, संगीता पाचगे, संध्या संजय देठे, शशिकांत घुगे यांसह जालना शहरातील नगरसेवक देखील उपस्थित होते। राहुल मुळे, SBN मराठी, जालना। माननीय जिल्हाधिकारी महोदय जालना यांनी उद्यापासून संपूर्ण जालना शहरामध्ये कर्फ्यू लागू केलेला आहे। त्या अनुषंगाने जे पेशंट घरोघरी जाऊन सर्वे केला जाणार आहे। प्रत्येक घरी जाऊन हा सर्वे आरोग्य यंत्रणा आणि नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये ज्यांना लक्षणं आहेत किंवा ज्यांना BP किंवा डायबिटीस यासारखे आजार आहेत, या लोकांचा एक सर्वे केला जाणार आहे, जेणेकरून यांना जी कोरोना सदृश लक्षणं जर असतील ती लवकर आयडेंटिफाय होतील आणि यांचा लवकर बरं होण्यामध्ये यांचा मदत होईल। सर, या सर्वेमध्ये नागरिकांची म्हणजे कशा पद्धतीची तपासणी होणार आहे? नागरिकांचे यामध्ये पल्स ऑक्सिमीटरने त्यांचा ऑक्सिजन आणि हार्टबीट्स हे चेक केले जाणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांना असलेले इतर आजार याबाबतची प्रश्नावली तयार करून त्याचा सर्वे केला जाणार। सर, किती आजार नागरिकांची तपासणी होणार सर? साधारणपणे 70,000 घरं, प्रत्येक घरात एक जरी धरला तरी 3.5 ते 4.5 लाख लोकांची तपासणी करण्याचा उद्दिष्ट आहे। नमस्कार, मी शुभांगी। माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। वाशिमवरून डोणगाव इथं सुनेच्या भेटीला जात असताना अपघात होऊन आई, वडील आणि मुलगा जागेवरच ठार झाल्याची घटना 5 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता साधारण चांडस नजीक घडली आहे। वाशिमवरून डोणगाव इथं सुनेच्या भेटीला जात असताना अपघात होऊन आई, वडील आणि मुलगा जागेवरच ठार झाल्याची घटना 5 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता चांडस नजीक घडली आहे। मूळचे सावरगाव, बर्डे तालुका, वाशिम इथले रहिवासी असलेले किसन ग्यानोजी कड, जिजाबाई किसन कड हे मुलगा अमोल कड याच्यासोबत कारनं सुनेच्या म्हणजेच अमोलच्या पत्नीच्या भेटीला डोणगाव इथं जात होते। त्यावेळी चांडस नजीक मेहकरवरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। या घटनेत किसन कड, जिजाबाई कड आणि त्यांचा मुलगा अमोल हे जागीच ठार झाले आहेत। गावकऱ्यांनी गाडीतून त्यांना बाहेर काढलं। बाई यांचा मृतदेह कारमध्ये फसल्यानं काढण्यासाठी सावरगाव इथल्या मंडळींनी परिश्रम घेतले। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद साठे हे घटनास्थळावर रवाना झाले। नमस्कार, मी शुभांगी। माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील यांनी साबण वाटप केलं आहे। आपणही समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव ठेवून या कोरोना महामारीत आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशानं भुसावळ इथं शिवसेनेचे तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील यांनी आपल्या परिसरात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून घरोघरी जाऊन कोरोनाविषयीचं माहितीपत्रक आणि डेटॉल साबणचं वाटप केलं आहे। भुसावळ शहरातील श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी, रेल दुनिया, भुसावळ हायस्कूल परिसर, विद्यानगर, मुक्ताई कॉलनी, अयोध्या नगर, शालीन पार्क, महालक्ष्मी नगर, गणेश कॉलनी इत्यादी परिसरात घरोघरी जाऊन प्राध्यापक धीरज पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोरोनाविषयी जनजागृती केली आहे। नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत। मास्क कसे आणि का वापरावेत, हात कसे धुवावेत, नागरिकांनी शासनानं दिलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, सोशल डिस्टन्स का पाळावेत इत्यादी उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी रेल्वे कामगार शिवसेनेचे अध्यक्ष ललित मुथा आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पूर्ण वार्डामध्ये त्यांनी डेटॉल साबण दिला। मी शिवशक्ती मेडिकल अँड एजन्सीजची प्रोप्रायटर आहे। आमच्या एरियाचे श्री धीरज पाटील अध्यक्ष आहेत। त्यांच्या सौजन्याने आज
डेटॉल साबण आणि कोरोना संबंधित जनजागृती करण्यात आलेली आहे. पॉम्पलेट वाटलेले आहेत आणि कोरोना असल्यामुळे काय करावे काय करू नये असे त्यांच्या संबंधित बरीच माहिती ते देत आहेत. हात कसे धुवावेत, कोणत्या पद्धतीने धुवावेत, मास्क वापरावे, अंतर ठेवावे, 2 व्यक्तींमध्ये अंतर ठेवावे, याबद्दल ते बरेच माहिती देत आहेत. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नामदार बच्चू कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलाय. यामध्ये जवळजवळ 500 वृक्षांची लागवड करण्यात आली. नामदार बच्चू कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 500 वृक्षांची लागवड करण्यात आली. यापैकी 200 वृक्षांची धामणगाव तालुक्यातील वाघोली गावात लागवड करण्यात आली, तर 300 वृक्ष लागवडीकरिता कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आले आहेत. मोठ्या उत्साहानं कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्स पाळून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळं समूह संसर्गाचा धोकाही वाढलाय. आरोग्य विभागाच्या वतीनं आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार असून प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. बीड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं बीडच्या शहरी भागात आरोग्य महासर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणासाठी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून विविध भागात घरोघरी जाऊन नागरिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासह बीड शहरात कोरोना प्रादुर्भाव असलेल्या औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, नागपूर इत्यादी भागातून आलेले आणि ज्यांचा बीडमधील वास्तव्य कालावधी हा 5 ते 14 दिवसांचा आहे अशा नागरिकांची नोंद घेतली जात आहे. याबरोबरच अन्य माहितीही नोंदवली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे. मी राहुल रेखावर, जिल्हाधिकारी बीड. बीड शहरामध्ये आपण 2 जुलैपासून 9 जुलैपर्यंत संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचं कारण असं की जे 3 रुग्ण आपल्याला कोविड विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, त्यांची कोणत्याही प्रवास केलेला नसताना सुद्धा त्यांचे टेस्ट रिझल्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. याचा अर्थ आपल्या शहरामध्ये काही कोरोनाचे रुग्ण आहेत जे किमान 8 ते 10 दिवसांपासून शहरात फिरत आहेत आणि आपल्याला त्यांची कल्पना नाही आहे असाच निघतो. आणि त्यामुळे असे सगळे रुग्ण किंवा असे सर्व व्यक्ती जे अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी या पद्धतीचा पूर्ण शहरामध्ये बंद ठेवणे अतिशय आवश्यक होते. या बंदच्या काळामध्ये आपण शहरातील प्रत्येक घरामध्ये आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची जवळजवळ रोज आपण आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करत आहोत. या तपासणीमधून ज्या ज्या व्यक्तींना कोरोना विषाणूचे लक्षणं दिसत आहेत त्या सर्व व्यक्तींना आपण खास तपासणी करत आहोत आणि प्रसंगी त्यांचं स्वॅब सॅम्पल सुद्धा घेण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. हे सर्व कर्मचारी रोज घरोघर फिरत आहेत आणि या कर्मचाऱ्यांना आपण आता पल्स ऑक्सिमीटर सुद्धा दिलेला आहे की जेणेकरून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची तपासणी आणि त्यांच्या हार्ट रेटची म्हणजे त्यांचं हृदय किती वेगाने धडकत आहे याची सुद्धा आपण तपासणी रोज करणार आहोत. उद्देश हाच की ज्यांना ज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असेल त्यांना लवकरात लवकर शोधणे आणि शोधून त्यांनी इतरांना त्या विषाणूचा प्रसार त्यांच्या नकळत करू नये यासाठी त्यांच्यावर उपचारही तातडीने सुरू करणे. हे केल्यानेच आपण आपल्या शहरामधील या विषाणूचा प्रसार थांबवू शकतो, यामध्ये शंका नाही. त्यामुळे माझी बीड शहरातील सर्व नागरिकांना ही मनापासून विनंती आहे की आपल्या घरी येणारा हा जो आरोग्याचा टीम आहे या टीमला आपण पूर्ण सहकार्य करावं, त्यांना आपली सगळी माहिती द्यावी. आपल्या परिवारामध्ये जर कोणी नुकताच प्रवास केलेला असेल किंवा एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेली जर कोणी व्यक्ती असेल
तर त्यांचीही स्पष्टपणे कोणत्याही मनात शंका न ठेवता आपण सर्वांनी माहिती त्यांना द्यावी. लक्षात घ्या की आपण जर अशी माहिती लपवून ठेवली तर त्याने आपल्याच कुटुंबाला धोका तयार होतो, आपल्याच घरातील वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं यांच्या जीवितासही धोका तयार होतो. यासोबतच आपल्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा आपण या टीमच्या समोर आणावे आणि त्यांना त्यांची तपासणी करू द्यावी आणि आवश्यक ती कागदपत्रे सुद्धा उपलब्ध करून द्यावी. एक मला आवर्जून हे सांगायचं आहे की या तपासणीचा आणि शहरामध्ये आता काही ठिकाणी अशी जी चर्चा चालू आहे की ह्याचा NRCशी काही संबंध आहे का, तर याचा आणि NRCचा काहीही संबंध नाहीये. ही केवळ आणि केवळ कोविड विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी करण्यात येत असलेली तपासणी आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी 9 जुलैपर्यंत हा बंद कडकडीतपणे पाळावा. आपण आपल्या घरातच राहावे. माझी सर्व आईवडिलांना सुद्धा विनंती आहे आणि लहान मुलांना सुद्धा विनंती आहे की आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला, तरुण मुलं मुली असतील, लहान मुलं असतील, कोणालाही आपल्या घराबाहेर पडू देऊ नका. आपल्या घरातच थांबा. आपल्या शेजाऱ्यांच्या सुद्धा संपर्कात येऊ नका, कारण हा विषाणू कोणापर्यंत पोहोचलेला आहे हे आज कोणालाही सांगणे अवघड आहे. आपण सर्वांनी ही जर काळजी बाळगली तरच आपण या कोरोना विषाणूला बीड शहरातून आणि पर्यायाने बीड जिल्ह्यातून सुद्धा परत एकदा हद्दपार करू शकतो. आपण सर्वजण प्रशासनाला जे सहकार्य करत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आहेत त्या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत. तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणी व उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याचे लाभ घ्या. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेले आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178.
शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्य अधिकारी देवानंद ढेकळे यांची चौकशी लावून त्यांना निलंबित केलं तर जाहीर सत्कार करेन असं वक्तव्य कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केलं आहे आणि याविषयी आमदार वैभव नाईकांना खुलं आवाहन करण्यात आलं. कुडाळ नगर पंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांची आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत कुडाळ इथल्या महसूल प्रशासनाचा गैरकारभार उघड केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचं अभिनंदन करत तिसरं अपत्य असणारे राजापूर नगर परिषदेचे CEO देवानंद ढेकळे यांच्यावर कार्यतत्परता दाखवून आमदार वैभव नाईक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतील का असा खडा सवाल उपस्थित केला आहे. गेल्या वर्षभर आम्ही मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना 3 अपत्य असल्याचं लेखी कागदपत्रांचे पुरावे देऊनही कुडाळ नगरपंचायतीचे यापूर्वीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्यावर इतक्या जलद जशी प्रांताधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची चौकशी लागली तशी कारवाई झाली नाही. चौकशी मुख्याधिकाऱ्यांवर का लागली नाही? सध्या मुख्याधिकारी देवानंद ढेकळे हे राजापूर इथं नगरपंचायतीत कार्यरत आहेत. आमदारही आपल्या शिवसेना पक्षाचे आहेत. नगरविकास मंत्रालय, रत्नागिरी जिल्हा प्रशासन, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी यांच्यावर अजून कारवाई का झालेली नाही? आपण सत्तेत असलेल्या नगरविकास मंत्रालयाकडे याचा पाठपुरावा का केला नाही? यामागचं कारण काय असा प्रश्न ओंकार तेली यांनी उपस्थित केला. मुख्य अधिकारी देवानंद ढेकळे यांना शासनाच्या वती 3 अपत्य असलेल्या GR मध्ये बदल करण्यासाठी नगरविकास मंत्रालयाचे काही अधिकार कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत त्यासाठीच त्यांना वेळ दिला जातोय. यामधील नेमका गोड बंगाल तो काय? कुडाळ प्रांत कार्यालयाच्या प्रशासनाची जशी चौकशी 2 दिवसात लावण्यासाठी प्रयत्न केला तशीच चौकशी मुख्य अधिकारी देवानंद ढेकळे यांची लावून या विषयासही आपली कार्यतत्परता दाखवावी आणि ही कारवाई करून आपण त्यांना निलंबित करून दाखवावं. असं झालं तर मी आपला जाहीर सत्कार करेन असं ओंकार तेली यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांना खुलं आवाहन दिलं आहे. कुडाळ येथील महसूल प्रशासनाचा गैरकारभार आमदार वैभव नाईक यांनी स्वतः जाऊन उघड केला. प्रथमतः आपल्याच मतदारसंघात एवढा भ्रष्टाचार होतोय आणि संपूर्ण महसूल प्रशासन हादरून गेलं आहे. ही अशी गोष्ट असतानाच आमदारांनी हे ऑपरेशन करून लोकांना न्याय देण्याचा नागरिकांना प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच. परंतु सन्माननीय मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यापूर्वीचे कुडाळ नगरपंचायतीचे ते मुख्याधिकारी होते. त्यांना 3 अपत्य झाल्याचा संपूर्ण पुरावे, 3ही मुलांचे जन्माचे दाखले मी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी जिल्हा प्रशासन, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, नगर विकास मंत्रालय इथपर्यंत पाठवलेत. पुराव्यानिशी हे पाठवूनही आजपर्यंत आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना का न्याय मिळाला नाही? आमदारांनी स्ट्रिंग ऑपरेशन केल्यानंतर 2 दिवसात त्याची चौकशी जिल्हा प्रशासनामार्फत महसूल विभागाची केली जाते. परंतु सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने का घेतली नाही किंवा याचा पाठपुरवठा आमदारांनी का केला नाही असा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना पडतो. प्रत्येक वेळी मी वारंवार तक्रार करूनही नगरविकास मंत्रालय आपल्याच पक्षाचे, आपलेच सत्ताचे सगळे मंत्री तेथे आपण आहात, मुख्यमंत्री आपलेच असताना देखील
अजून या विषयाला आणि मुख्याधिकारी ढेके यांची चौकशी का लागली नाही, यामागचे नक्की गौड बंगाल काय आहे. आणि जर मी आमदारांना खुलं आव्हान देतो की जशी चौकशी त्यांनी महसूल प्रशासनाची लावली तशीच 2 दिवसात चौकशी सन्माननीय मुख्य अधिकारी जे सध्या राजापूर नगरपंचायतमध्ये कार्यरत आहेत त्यांची करावी. आणि असे जर आपण केलात आणि ते निलंबित झाले तर मी आपला जाहीर सत्कार करेन. या बाबतीत मी मुद्दाम सांगू इच्छितो की कुडाळ नगरपंचायतीचे यापूर्वीचे मुख्याधिकारी देवानंद ढेके हे ज्या दिवशी नगरपंचायतीत कार्यरत झाले तेव्हा त्यांना एकच मुलगी होती. त्यानंतर 2018 सालात त्यांना कुडाळ शहरातच कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये दुसरं अपत्य झालं आणि दुसरी मुलगी आली. त्यानंतर 2019 ते 20 दरम्यान त्यांना मुलगा झाला आणि त्याची नोंद आमच्या निगुडकर हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. तिन्ही दाखले, पहिलाही दाखला त्या मुलीचा मी मिळवलेला आहे आणि तिन्ही जन्माचे दाखले मी सन्माननीय प्रशासनाकडे जोडून देखील आज वर्ष झालं तरी साधी चौकशी किंवा आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना न्याय मिळाला नाही. फक्त आमदारांनी केलं तरच त्याची चौकशी होते, सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आरपे सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी क्रांतिकुमार कांबळे यांची सांगली जिल्हा लोकसभा क्षेत्र संघटक या पदावर नियुक्ती केली आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून क्रांतिकुमार कांबळे हे गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत. आरपीआय विधानसभा क्षेत्रपदावर काम करत असताना त्यांनी दलित पीडित जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. याची दखल घेऊन आरपीआय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी क्रांतिकुमार कांबळे यांची सांगली जिल्हा लोकसभा क्षेत्र संघटक या पदावर नियुक्ती केली आहे. याच नियुक्तीपत्र आज त्यांना देण्यात आलं. आरपीआय प्रदेश सचिव विवेक कांबळे, जिल्हा युवक आघाडीचे अशोक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र कांबळे, श्वेतपद्म कांबळे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा न्याहाळे इथं एका शिक्षकानं काही दिवसांपूर्वी शाळेत जाऊन 106 विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप केली. तो शिक्षक आता पॉझिटिव्ह आलाय आणि एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये 4 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तर यातील 3 कर्मचारी आणि 1 पालक अशा 8 जणांचे अहवाल नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. लागण झालेले शिक्षक एका प्रतिबंधित इमारतीत राहत होते. पूर्वी त्या इमारतीत एक रुग्ण आढळून आला होता. त्या शाळेतील एका कर्मचाऱ्याला गावाकडे जायचंय म्हणून तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान हा शिक्षक त्यांच्या संपर्कात आला असल्याने संपर्कातून संपर्क होत गेला आणि न कळत शाळेत पुस्तकं वाटप करण्यात आले. त्यातूनच कोरोनाचा फैलाव वाढला आहे. ग्रामीण आदिवासी भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामध्ये आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. ही गंभीर बाब असून यामुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज तागायत 106 विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय असे एकूण 250 व्यक्तींची चाचणी पूर्ण झाली असून यातील 4 विद्यार्थ्यांना लागण झाली असून हे सर्व विद्यार्थी 14 ते 15 वयोगटातील आहेत. शाळेतील 3 कर्मचारी आणि 1 पालक असे एकूण 8 व्यक्तींना लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून संपर्कातून संपर्क असे पुढील तपास सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिरज तालुक्यामध्ये प्रथमच बेडग इथं सुभाष नागरगोजे सर यांच्या प्रयत्नातून बेडग इथं लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकविकास प्रतिष्ठान स्थापन केलं आहे. यामध्ये मोफत शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शन करिअर गायडन्स केंद्राचं उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आज जो तो शासकीय नोकरीच्या मागे धावत आहे. लाखो रुपये खर्च करून ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यानं स्पर्धा परीक्षा तसंच व्यावसायिक दृष्टीने ते मागे पडतायत. गरीब विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी बेडग गावचे राजेंद्र नागरगोजे सर यांनी पुढाकार घेतला आहे. आज गुरुपौर्णिमा दिनाचं औचित्य साधून लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकविकास स्थापना आज त्यांनी केली आहे. या प्रतिष्ठानामार्फत आज मोफत शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शन करिअर गायडन्स
गायडन्स केंद्र सुरू केलं आहे। याचं उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, पंचायत समिती सभापती सुनीता पाटील, परशुराम बापू नागरगोजे, पृथ्वीराज पवार, राजेंद्र नागरगोजे, बेडक सरपंच रुपालीताई शिंदे, राजेश्री लिंबिके, भारत चौगुले, वन अधिकारी विष्णुपंत ओमासे, रवींद्र फडके सर हे उपस्थित होते। यावेळी बिरोबा मंदिर परिसरातील बनात 225 चिंचेची रोपे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली। नागरिकांची मागणी असलेली पाण्याची टाकी प्रतिष्ठानातर्फे बसवण्यात आली आहे। यावेळी नूतन वाचनालय उद्घाटन, रक्तदान शिबिर संपन्न झालं, याची माहिती राजेंद्र नागरगोजे यांनी दिली आहे। मोफत शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्यानं नागरिकांनी याचे राजेंद्र नागरगोजे यांचं कौतुक केलं आहे। सुरेश दाढीपुडे पाटील, आज बेडक गावामध्ये एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा कार्यक्रम इथं माननीय मुख्याध्यापक मिरज हायस्कूल मिरजचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। खरंच ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टीवर काम करणारा माणूस म्हणून राजेंद्र नागरगोजे बेडक आणि पंचक्रोशीमध्ये ओळखले जातात। यापूर्वी त्यांनी जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये मी पण बोललो होतो। तो कार्यक्रम होता आमच्या गावचे जे उपजिल्हाधिकारी झाले पोपट ओमाशे, त्यांचा सत्कार समारंभ त्यांनी घेतला होता। आणि त्यावेळी मी असं बोललो होतो की आमची बेडक नगरी आतापर्यंत एकच IAS अधिकारी आणि एकच IPS अधिकारी आमच्या बेडक गावातून झालेला आहे। तर हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जावं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आणि त्या दृष्टीनं काहीतरी कार्य करणं गरजेचं आहे। आणि बरोबर तीच विचारधारा पकडून आज प्राध्यापक नागरगोजे सरांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, त्याचबरोबर 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेचं मार्गदर्शन योग्य ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळावं, त्याचबरोबर 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांना करिअरसाठी योग्य मार्गदर्शन मिळावं, या हेतूनं जे हे आज एक लोकप्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो नक्कीच अत्यंत स्तुत्य आहे। इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की यू शुड बी ॲट राईट प्लेस ॲट राईट टाईम। तसं विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच त्यांचं करिअर उज्ज्वल होतं, आकाशाला गवसणी घालण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते। पण ग्रामीण भागातील विद्यार्थी मागं पडायचं कारण एकच असतं, म्हणजे त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही। आणि ते मार्गदर्शन देण्याचं काम आज नागरगोजे सरांनी खूप मोठं काम हाती घेतलेलं आहे। आणि म्हणून मी संपूर्ण बेडक गावातील नागरिक, युवक आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि खरंच ह्या कामामुळं नक्कीच 2-4 वर्षामध्ये बेडक गावातील लोकांना ह्याचे परिणाम दिसतील आणि बेडक गावातील अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेपासून योग्य करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं नक्कीच एक दिवस हे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशामध्ये उदयास येईल अशी मी खात्री देतो। आणि पुन्हा एकदा नागरगोजे सरांचं मी त्यांची मिरज हायस्कूल मिरजच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मोठं काम बेडक गावामध्ये त्यांनी समाजाच्या विकासासाठी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं लोकनेते गोपीनाथराव मुंडे लोकविकास प्रतिष्ठान बेडक यांच्या वतीनं या ठिकाणी आज या प्रतिष्ठानची स्थापना आणि उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे। जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, पंचायत समितीच्या सभापती, त्याचबरोबर सांगलीचे युवा नेते पृथ्वीराज भैया आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमचे मार्गदर्शक परशुराम बापू नागरगोजे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिष्ठानचं आज उद्घाटन घेण्यात आलं। त्याचबरोबर आज बेडक आणि बेडक परिसरातील जे विद्यार्थी आहेत 5वी पासून MPSC, UPSC, IAS, IPS पर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी मोफत करिअर गायडन्स आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत। विद्यार्थ्यांनी व्यवसायासाठी शिक्षण घेतलं पाहिजे हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। अशा पद्धतीनं बेडक गावच्या सर्वांगीण विकासामध्ये या ठिकाणी या प्रतिष्ठानचा निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये हातभार असणार आहे। खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि पालक यांच्या दृष्टीनं काम करणारं हे प्रतिष्ठान असेल आणि त्या माध्यमातून बेडक गावचा विकास हा कायमस्वरूपी जो विकास असतो त्या पद्धतीचा विकास बेडगेचा व्हावा, शैक्षणिकदृष्ट्या एक चांगल्या पद्धतीचा विकास बेडक गावामध्ये व्हावा अशा दृष्टिकोनातून आमच्या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, यामध्ये अनेक शिक्षक आहेत, पोलीस आहेत आणि सरकारी सगळ्या खात्यामध्ये काम करणारे, वन विभागामध्ये काम करणारे आमचे विष्णुपंत उमासे आहेत, अशा सर्व विभागामध्ये काम करणारे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत।
आणि ते निश्चितपणानं सर्वजण यामध्ये हातभार लावणार आहेत आणि या सर्वांच्या हातभारातून या प्रतिष्ठानचं कार्य उत्तरोत्तर या ठिकाणी वाढत जाईल अशा. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. परभणी जिल्ह्यामध्ये नागरी भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिंतूर आणि सोनपेठ नगरपालिका क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील नागरी भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जिंतूर आणि सोनपेठ नगरपालिका क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देणारी सर्व आस्थापने संचारबंदी काळात सुरू राहतील, मात्र इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिले आहेत. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आहे गुरुपौर्णिमा. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात नेहमी साजरी होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव या भाविकांविना साजरा होत आहे. सध्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर परिसरात सर्व दुकानं बंद असून शुकशुकाट पसरलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर मार्च महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं होतं. ते आज अखेर बंदच आहे. त्यामुळे आज गुरुपौर्णिमा असूनही भक्तांना दर्शन घेता येत नाहीये. गुरुपौर्णिमा असल्यानं दर्शनांसाठी भाविक येण्याची शक्यता असल्यानं या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त देखील ठेवला असून दत्त मंदिरातील सर्व पूजा अर्चा या विधिवत पार पडल्यात. यामध्ये धूपारती, अलंकारिक पूजा, आरती याचा समावेश आहे. मात्र यंदाची गुरुपौर्णिमा ही भक्तांविना साजरी होत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून सर्व ठिकाणी साजरी केली जाते. त्याच पद्धतीनं श्री क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी देखील या गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आमच्या मंदिरामधील दैनंदिन कार्यक्रम जे आहेत ते नित्याप्रमाणे आज या ठिकाणी होत आहेत. सकाळी काकड आरती, त्यानंतर दुपारी महापूजा आणि संध्याकाळी धूप आरती अशा पद्धतीचे कार्यक्रम, दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. दरवर्षी गुरुपौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. जसे नरसोबावाडीला दत्तजयंतीची गर्दी यात्रा असते त्याच पद्धतीची गर्दी ही या गुरुपौर्णिमेला असते. परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं दर्शन बंद असल्यामुळं बऱ्याच भाविकांना या ठिकाणी दर्शन. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. वसई विरार नालासोपाऱ्यात पाऊस सुरू झालाय. रिमझिम पावसासह अधूनमधून तो जोरदार पडत आहे. 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांसह शेतकरी सुखावला आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात पाऊस सुरू झाला असून रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार तो पडत आहे. 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांसह शेतकरी देखील सुखावले आहेत. वसई तालुक्यात मागच्या 24 तासात 152 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत वसई तालुक्यात 480 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडली. मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत स्वामी समर्थांची आरती पार पडली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडली आहे. मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत स्वामी समर्थांची आरती पार पडली. परंपरेनुसार सकाळी आरती पार पडल्यानंतर प्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय. जगावर आलेलं हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर अशी प्रार्थना मंदिर प्रमुख महेश इंगळे यांनी स्वामी समर्थांच्या चरणी केली आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की गुरुपौर्णिमा आणि पौर्णिमेचं महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेनुसार फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की दत्तात्रयाचे 4थे अवतार म्हणून गणले गेलेले श्री स्वामी समर्थ जे वटवृक्षाचं मूळ स्थान आहे, त्या मूळ स्थानी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात होता. पण एक जागतिक महामारी आणि कोरोनाचं जे संकट आहे आपल्या जगावरच आलेलं आहे,
आणि त्याचा जर प्रादुर्भाव पाहता या अक्कलकोट शहरामध्ये, तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं सगळीकडे लॉकडाऊनचं स्वरूप असल्यामुळे गेल्या 3.5 महिन्यापासून मंदिर लॉकडाऊन आहे आणि मंदिराचे जे नित्योपचार आहेत, मंदिराचे आमचे पुरोहित नित्यनियमाप्रमाणे त्यांचे सर्व नित्योपचार महाराजांचे करतात आणि आजही गुरुपौर्णिमेला कुठल्याही बाहेरच्या स्वामी भक्तांना दर्शन वगैरे न देता जे स्वामी भक्तांनी आपापल्या घरी राहून नामस्मरण असेल, वाचन असेल, स्वामींना या कोरोनाच्या संकटातून दूर करण्याचं प्रार्थना असेल ते आपल्या घरी बसून त्यांनी करावी अशा पद्धतीचं मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देखील देतो. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणातील खेड, दापोली, चिपळूण परिसरात काल दिवसभर मुसळधार पाऊस पडलाय. या पावसाचा फटका खेड तालुक्यातील चाकाले या गावाला बसला. या गावात अचानक नदीचं पाणी शिरलं आणि शेतीच्या कामासाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाचा फटका खेड तालुक्यातील चाकाले या गावाला बसला आहे. या गावात अचानक नदीचं पाणी शिरलं आणि शेतीच्या कामासाठी गेलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर मात्र गावातील नागरिकांनी मानवी साखळी करत शेतातील काम करायला गेलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढलं आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई गोवा महामार्गावरील बोरगाव इथं रस्त्याशेजारी एक दरड कोसळली. काही काळ या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलं. मुंबई गोवा महामार्ग रस्ता रुंदीकरण करताना या ठिकाणचा हा डोंगर पोखरला होता. त्या शेजारी असणारा डोंगर काल दिवसभर पडलेल्या पावसानं त्याच्या मातीत भिजून या ठिकाणी दरड कोसळल्यानं या डोंगराच्या वर असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनानं त्यांचे तात्पुरते स्थलांतरण केलं आहे. मात्र अशा प्रकारे मुंबई गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी असणाऱ्या डोंगरांवर अनेक घरं आहेत. त्यामुळे प्रशासनानं खबरदारी म्हणून या घरातील नागरिकांना स्थलांतरित करावे अशी मागणी आता जोर धरत आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जोराच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसानं वसई इमारतीचे पत्रे उडाले. स्टेशन परिसरातील होर्डिंग्स कोसळले. यामध्ये किंचितही जीवितहानी झाली नाही, हे मात्र नशीबच म्हणावं लागेल. मात्र इमारतींचं नुकसान झालं आहे. स्टेशन परिसरातील होर्डिंग्स कोसळले आहेत. यात कितीतरी जीवितहानी झाली नाही, हे मात्र नशीब. मात्र इमारतीचं नुकसान झालंय. वसई पश्चिम आनंदनगर परिसरात YK कंपाऊंड, जयेश कृपा अपार्टमेंट या इमारतीवरील पत्र्यांचे शेड उडाले आहेत. वसई रोड स्टेशन परिसरातील लोखंडी होर्डिंग्स कोसळले आहेत. वसई विरार नाला सोपाऱ्यात कालपासून रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड परळी शहरानंतर आता तालुक्यातील 14 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. SBI बँकेतील 5 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ही संचारबंदी लागू करण्यात आली. परळी तालुक्यातील बेलंबा, बोधेगाव, दैठणा घाट, दाऊदपुरा, इंजेगाव, जिरेवाडी, कावळ्याचीवाडी, कासारवाडी, कौडगाव घोडा, कौठळी, नंदनाज नाथरा, परळी, पिंपळगाव घाडे, सारडगाव आणि टाकळी आचार्य हे पुढील गाव अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेलं लोणावळा शहरातील भुशी धरण या पावसाचं आगमन होताच ओव्हरफ्लो झाला आहे. कालपासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय. लोणावळा शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि नंतर काही वेळा पाऊस झाल्यानं भुशी धरणाच्या पातळीत वाढ झाली होती. कालपासून लोणावळा आणि परिसरात पावसाला सुरुवात झाल्यानं धरण आज 100% भरून वाहू लागले. दरवर्षी धरणाच्या पायऱ्यावर बसून चिंब भिजण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करतात. यावर्षी मात्र पर्यटकांना या आनंदाला मुकावं लागणार आहे. धरण परिसरात होणारा पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, यातच यावर्षी आलेलं कोरोना महामारीचं संकट, यामुळे लोणावळा परिसरात पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. त्याबाबतचं प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले. धरण परिसरात कोणीही नसल्यानं परिसरात स्मशान शांतता आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.
इचलकरंजी शहरामध्ये कर्नाटकातील बोरगाव इथून बेकायदेशीरपणे गुटखा आणणाऱ्या दोघांना पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकानं रंगेहात पकडलं आहे. ही कारवाई रात्रीच्या सुमारास सोलगे मळ्यातील तोडगर अपार्टमेंट समोर करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये रावत उकली आणि अमित मिंचे या 2 आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान गुटखा वाहतूक करणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअपसह सुगंधी तंबाखू तयार करण्याचं पॅकिंग, केमिकल आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य असा सुमारे 11,20,500 रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केलाय. जप्त केलेल्या मुद्देमालाची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 4 दिवसातील गुटख्याची दुसरी मोठी कारवाई असल्यानं पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाचं शहरवासियांकडून कौतुक होत आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांची संख्या 50च्या पुढे गेली असताना स्थानिक प्रशासन लॉकडाऊन अर्थात जनता कर्फ्यू संदर्भात निर्णय का घेऊ शकत नाही? बाधितांची संख्या वाढत चालल्यानं शहर सुरू ठेवायचं की बंद करायचा याचा निर्णय स्थानिक प्रशासनानंच घ्यावा. जो निर्णय होईल त्याला शासन सहकार्य करेल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. मंत्री महोदय बैठकीसाठी येत असताना शहरात सर्वच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरात मागील 12 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. यातच शहर बंद करायचं की सुरू ठेवायचं यावरून संभ्रम निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रांत कार्यालयात पोलीस आणि स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. प्रांत अधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधाची माहिती दिली. मंत्री पाटील म्हणाले की एखादा रुग्ण आढळल्यावर जयसिंगपूर शिरोळ इथं स्थानिक प्रशासनानं गाव बंदचा निर्णय घेतला आहे. पण इचलकरंजीतून रुग्णांची संख्या 50च्या पार गेली असताना गाव बंद ठेवण्यावरून मतमतांतरे दिसत असल्याचं दिसून येत आहे. शहरातील यंत्रमाग कारखाने सुरू ठेवण्यावरून कारखानदार प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात एकवाक्यता दिसत नाहीये. शहर नियंत्रण समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करावी असं सांगण्यात आलंय. पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी पोलीस प्रशासन पूर्वीपेक्षा गंभीर आहे. नागरिकांनी समूह संसर्गाचा धोका ओळखून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. यावेळी येत्या 4 दिवसात नगरपालिकेच्या वतीनं घर टू घर सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर सर्व यंत्रमागधारकांच्या संघटनांनी एकत्रित निर्णय घेण्याचं सुचवलं आहे. शहर संपूर्ण लॉकडाऊनबाबत शहर नियंत्रण समितीनं निर्णय घ्यावा. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन आवश्यक ते सहकार्य करेल असं ठरलं आहे. एकंदरीत संख्या वाढते, त्यामुळं आज या ठिकाणी सगळ्याच इचलकरंजीतले नगराध्यक्ष असतील, CO असतील, प्रांताधिकारी असतील, SP साहेब असतील, हे सगळ्यांची एकत्रित बैठक आणि इथले स्थानिक जे यंत्रमागधारकांची प्रतिनिधी आहेत यांची आत्ता एकत्रित बैठक घेतली आणि एकंदरीत या परिस्थितीवर काय करावं आणि कशा पद्धतीनं नियोजन करावं ह्यासाठी म्हणून अनेक जवळपास तास 1.5 तास जवळपास चर्चा झाली आणि ह्यातनं एक निष्कर्ष निघाला की एकंदरीत नगरपालिकेनं टोटल इचलकरंजीचा प्रत्येक मॅन टू मॅन सर्व्हे करावा आणि सर्व्हे केलं ही एक सर्व्हेचं काम ही 4 दिवसात त्यांनी पूर्ण करावं. त्याचप्रमाणे यंत्रमागधारकाने सुद्धा टोटल लॉकडाऊन करायचं का नाही करायचं ह्याच्याबद्दल यंत्रमागधारकांच्या ज्या आपल्या इथल्या इचलकरंजीतल्या 5-6 संघटना त्यांनीसुद्धा एकत्रित बसून त्यात एकमत करावं आणि त्याचप्रमाणे जे इचलकरंजी शहराची जी स्थानिक संनियंत्रण समिती जी गठीत केलेली आहे त्या संनियंत्रण समितीनं सुद्धा 4 दिवसामध्ये ह्याच्या बाबतीत लॉकडाऊन करायचं का नाही करायचं ह्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा आणि जे स्थानिक आपण प्रशासनाला राज्य शासनानं ही अधिकार दिलेले आहे की स्थानिक परिस्थिती बघून त्या पद्धतीनं आपली जी स्थानिक परिस्थिती असेल त्या पद्धतीनं निर्णय घेण्याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला दिलेले आहे. त्यामुळं स्थानिक प्रशासन जे निर्णय घेईल त्याच्याबरोबर शासकीय यंत्रणा असेल, गृह खाता असेल, महसूल खाता असेल, आरोग्य खाता असेल ही सगळी खाती त्यांच्याबरोबर राहतील.
सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत. तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणी व उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याचे लाभ घ्यावे. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेले आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅब्लेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅब्लेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दातदुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅब्लेट्स में मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन इथं आरोग्य उपकेंद्रात पाणी साचले. यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन इथं आरोग्य उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं उपकेंद्रात जाणाऱ्या रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन इथल्या आरोग्य उपकेंद्रात टोंगळ्या इतकं पाणी साचले आहे. त्यामुळे उपकेंद्रात तपासणीसाठी जाणाऱ्या गर्भवती महिलांच्यासह इतर नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे पावसाचं पाणी उपकेंद्रात साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शोभा लक्ष्मण सुरवंशी, मी थोलचीच हो, पण माझी सून जर मी आणली इथं डिलिव्हरीले तर कशी आणाव, कसं काकत नेवा. बाई सभाला सुद्धा येता, सरपंचले मदत कराव. माझं हेच म्हणणं आहे. सगळे डॉक्टर लोक चांगले इथं, हे पाण्याची त्या बाईला मदत कराव. मुरुम टाकून द्या म्हणा इथं, तिथे मुरुम टाकून द्यावा.
आमचं हेच म्हणणं आहे. माझी सून डिलिव्हरीला आणली, मी वापस नेलेली आहे. पाण्यात कसं जावं हेच माझं म्हणणं आहे. सरपंचाला मदत करावं. तू म्हण आता माझी जाऊ आणायची. माझी जाऊ आणायची डिलिव्हरीला. या पाण्यातून कसं न्यावं, हे गेट मोडलेलं आहे, पाणी इथून जाता येत नाही. डिलिव्हरी जर बाई जर पडली तर काय करावं, लेकरू घेऊन येतं कसं यावं, कसं जावं. आम्हाला रोज या दवाखान्यात लागते म्हणा तपासा. आम्हाला रोज या दवाखान्यात तपासायला यायला लागतं. पाण्यातूनच जागते. पाण्यातूनच जाणं लागतं, पाण्यातून यायला लागतं. कसं यावं, कसं जावं. गरोदर महिलाच्या म्हणा आम्हाला रोज जावं लागते. आम्हाला गरोदर महिलामुळे रोज जाण्याला येणं लागतं. पाण्याची काही विल्हेवाट करावं लागेल. पाण्याची विल्हेवाट करणं लागेल. गेट मोडलं नाही, येता येत नाही, जाता येत. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यात राबवल्या जात असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं राज्याच्या दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपूरच्या दौऱ्यात आज अचानक आपला ताफा थांबवून शेताकडे मोर्चा वळवलाय. वाटेत शेती दिसताच त्यांनी गाडी थांबवली आणि शेताची चिखलवाट धरली. राज्यात राबवल्या जात असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं राज्याच्या दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपूरच्या दौऱ्यात आज अचानक आपला ताफा थांबवून शेताकडे मोर्चा वळवला आहे. वाटेत शेती दिसताच त्यांनी गाडी थांबवली आणि शेताची चिखलवाट धरली आहे. काल रात्री ते चंद्रपुरात आले. मुक्काम केल्यानंतर त्यांनी सकाळी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली आहे. नंतर ते यवतमाळकडे रवाना झाले. याच मार्गावर नंदोरी नावाच्या गावाजवळ येताच रस्त्यालगत त्यांना शेती दिसली. दौऱ्याचा शिष्टाचार बाजूला ठेवत त्यांनी गाडी थांबवली. मंत्री कशासाठी थांबले याचा सगळे विचार करत असतानाच त्यांनी गाडी खाली उतरून शेताची वाट धरली. सोयाबीन पेरलेल्या शेतात जाऊन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्याकडे असलेल्या खतांची पाहणी केली. अडचणी समजून घेतल्या. शिवाय खतांच्या संदर्भात काही अडचणी आल्यास थेट संपर्कासाठी त्यांनी मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. बांधावर थेट गेल्यानं जमिनीवरील समस्या कळतात. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि स्थितीही कळते असं भुसे यांचं म्हणणं होतं. त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं खरीप हंगामाची आढावा बैठक संपन्न करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याच्या साठी लागणारी खते, त्याच्यासाठी लागणारं बियाणं याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. साधारणतः 3 आठवड्यापूर्वी पूर्ण महाराष्ट्राच्या विभाग वाईज मी आढावा त्या ठिकाणी घेतला होता आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्यामध्ये खतांची काय परिस्थिती आहे, बियाण्याची काय परिस्थिती आहे याचा आढावा आम्ही घेतो आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकरी बांधवांशी चर्चा पण करतो आहोत. आता या ठिकाणी काय नाव होतं आपलं ते गेले शेतकरी? शरदजी झाडे आत्ताच गावामध्ये गेलेले आहेत. ते रासायनिक खत घ्यायला जाणार आहेत. त्यांना मी विनंती केली की तुम्हाला जर तिकडे खत उपलब्ध नाही झालं तर त्यांना मी नंबर दिलेला आहे. कदाचित मी याच परिसरात आहे. त्यांना जर खत उपलब्ध झालं नाही तर तुम्ही मला फोन करा असं मी त्यांना विनंती केली. आणि आता आपण बघितलं असेल की शेतावर शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेताच्यासाठी जे काही खत लागणार आहे त्याचं म्हणजे त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांनी साठवण पण या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून पिकाची एक समाधानकारक परिस्थिती आहे. मला वाटतं की आता पाऊस आला पाहिजे. पावसाची सुरुवात गेल्या 2 दिवसाच्यापासून थोड्याशा कमी प्रमाणात का होईना पण झालेली आहे. आणखी पाऊस आला तर या पिकांना निश्चितपणे चांगलं वाढण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य होईल. साधारणतः प्रत्येक शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्या भागातल्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या काय अडीअडचणी आहेत या समोर येत असतात. आणि म्हणून शेतावर जाऊन त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, त्याच्यातनं मार्ग काढणं, अशा पद्धतीने हा कृषी संजीवनी सप्ताह आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या शेतावर चंद्रपूर जिल्ह्याच्या भेट दिलेली आहे. केलेल्या औषधा ज्या आहे त्या विकल्या जात आहे, या पद्धतीने त्या शेतकऱ्यांचा लूट केला जातो. अशा कृषी केंद्रावर तुम्ही काही कारवाई करता? ज्या कृषी केंद्रांच्या माध्यमातून डुप्लिकेट बियाणे, डुप्लिकेट पेस्टिसाईड, डुप्लिकेट खतं जर विकली जात असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल आणि त्या कंपन्यांवर पण कारवाई केली जाईल. आपण बघितलं असेल की
सोयाबीन बियाण्याच्या संदर्भामध्ये तक्रारी आल्याच्या नंतर तातडीने आपण त्याची चौकशी केलेली आहे. ज्या दोषी कंपन्या आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हेसुद्धा आपण दाखल केलेले आहेत. माफेडकडून शेवटचा प्रश्न सर, माफेडकडून चण्याची खरेदी सुरू आहे या बरोरा केंद्रावरती. तिथे जसं चंद्रपूरमध्ये 30 रुपये हमाली घेतली जाते, परंतु या केंद्रावरती 100 रुपये घेतली जात आहे. त्याच्यातूनही शेतकरी खूप त्रस्त आहे. यवतमाळ जिल्हा आहे का? नाही सर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरोरा. मला वाटतं की मी आता आज सकाळी पूर्ण आपल्या नावाची एक कंपनी आहे, ती नाशिकची आहे. त्यांच्याकडून त्यांना वारंवार शेतकरी त्यांना विचार मी आज सकाळी आपल्या पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेतला. बियाण्याच्यापासून खतांच्यापासून धान खरेदी असेल, कापूस खरेदी असेल, मका खरेदी असेल, चना खरेदी असेल, याचा संपूर्ण आढावा जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला. आता तुम्ही जी काही सूचना केलेली आहे या सूचनेची मी तातडीने चौकशी करण्याच्या संदर्भात सूचना करेल. पूर्व विदर्भात बियाणांच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. उगवण क्षमता नसलेली बियाणं बाजारात विकण्यात आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यावरही कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, नितीन मत्ते यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोरोना विषाणू आजारासंदर्भात वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रभाग 23 मधील नगरसेविका संध्या संजय देठे यांच्या वतीनं संपूर्ण प्रभागातील नागरिकांचा सर्वे लोकसहभागातून करण्यात येणार आहे. त्यात टेम्परेचर मशीन म्हणजेच तापमापक यंत्र यांच्या सहाय्यानं घरोघरी जाऊन टेम्परेचर तपासून या नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात येणार आहे. शासनाच्या टीमसोबत स्वतः 10 लोकांची टीम तयार करून सदरील सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्रभागातील 10 तरुणांचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या भारतीय कंपनीच्या 2 इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर मशीन उद्योजक आणि समाजसेवक विनोद राय कंपनीनं दिल्या आहेत. सदरील उपक्रमाचा शुभारंभ नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. निवडणुकीत हात जोडून फिरणाऱ्या नगरसेवकांनी संध्या देठे यांचा आदर्श घ्यावा अशी जनमानसात चर्चा आहे. राहुल मुळे, SBN मराठी, जालना. याबाबत या वॉर्डच्या सन्माननीय नगरसेविका संध्या देठे मॅडम यांनी फार चांगला उपक्रम चालू केलेला आहे. प्रत्येक गोष्ट प्रशासनावर अवलंबून न राहता त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून गन्स आणि पल्स ऑक्सिमीटर याच्या दृष्टीनं लोकांना वॉर्डमध्ये त्यांनी तपासणी सुरू केलेली आहे. याचा एक फायदा असा होईल की याच्यामध्ये लवकर लोकांचं डिटेक्शन होईल आणि ज्यांचं टेम्परेचर जास्त आहे किंवा त्यांना काही सिम्पटम्स दिसत आहेत छोट्या प्रमाणात का होईना, त्यांना आपल्याला लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील कारवाई करता येईल. त्यामुळे हा जो काही फैलाव आहे तो रोखण्याला निश्चितपणे मदत होईल. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बँक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात वर्धा आष्टी इथल्या बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून काळी फीत लावून निषेध आणि आंदोलन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साहूर इथं बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत उघडलेल्या या प्रकारामुळे इतर बँक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ वर्धा जिल्ह्यातील माणगाव इथं बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काळी फीत लावून कर्मचारी निषेध सप्ताह पाळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बँक कर्मचारी हे कठीण परिस्थितीमध्ये देखील अपुऱ्या कर्मचाऱ्यातही आपापल्या परीनं ग्राहकांना सेवा देत आहेत. सोबतच संकटात सापडलेले शेतकरी, व्यापारी वर्ग आणि इतर ग्राहकांना वित्त पुरवठा सुद्धा ते करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देत असताना जर हे आमच्यावर वारंवार हल्ले होत असतील तर आमचे मनोबल नक्कीच खच्ची होणार आहे, असं वक्तव्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत होतं. बँक ऑफ इंडिया साऊर शाखेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर काही राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आणि समाजकंटकांद्वारे हमला करण्यात आला, शिवीगाळ करण्यात आली. त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही वर्धा जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी 1 आठवड्यापर्यंत काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरू केलं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर विविध शाखांमध्ये काही राजकीय कार्यकर्ते जे आहेत हे आपल्या कार्यकर्त्यांचे कर्ज मंजूर करून घेण्याकरता बँक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे इतर सामान्य शेतकऱ्यांच्या फायली या ताटकळत पडू नयेत. कोरोना संकटामध्ये बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिलेली आहे. हिच्यामध्ये
जनधन खात्यांचं वितरण असो, पैशाचं वितरण असो की व्यापारी आणि शेतकरी वर्गांना कर्ज वितरण असो, अतिरिक्त वेळ देत यांनी काम केलेलं आहे. आणि असे हे जे हमले आहेत हे आमचं मनोबल खच्ची करणारे. प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कडक कारवाई करावी. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूर जिल्ह्यातील पंढरपूर बंदोबस्तावरील सर्व पोलिसांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट इथं क्वारंटाईन करण्यात आलंय. क्वारंटाईन केलेल्या सर्व पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, 3 अधिकारी असे एकूण 61 संख्या आहे. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पंढरपूरला सर्व कर्मचारी हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते विविध पोलीस ठाण्यातील आहेत. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजरा शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे प्रचंड प्रमाणात कचरा पडलाय. आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांचं याकडे साफ दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा करण्यात आला आहे. आजरा शहराच्या वैभवात भर घालणारा हा पुतळा आहे. असं असताना या पुतळ्याच्या मागील बाजूस मात्र घाण साचली आहे. दुकानदारासह अनेकांनी या कचऱ्याचा अड्डा बनवला आहे. स्वच्छ भारत अभियान राबवून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असताना आजरा शहरात मात्र याला हरताळ फासला जात आहे. नगरपंचायतीचं तर साफ दुर्लक्ष झालंय. हाकेच्या अंतरावर ही स्थिती असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल हा प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही. आरोग्य खात्याची जबाबदारी असणाऱ्या पदाधिकारी यांचा साफ दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट होत आहे. नगरपंचायतीनं तातडीनं या भागाची स्वच्छता करावी आणि या ठिकाणी पुन्हा कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी असं बोललं जात आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजरा शहरातील भव्य उभारत असलेली जवळपास 60 लाख रुपये खर्च करून आज या आजरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि सर्व तरुणांचं प्रेरणास्थान असलेल्या आणि जो महाराष्ट्र आज संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागच्या साईडला ज्या ठिकाणी मूर्तीचं हे बांधकाम केलं जातं आहे अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागच्या साईडला काही नतभ्रष्ट मंडळी दारू पिऊन लघुशंका करून या मूर्तीचं पवित्र घालवण्याचं काम करत आहेत. त्याने या ठिकाणी बघायला गेलं तर मूर्तीच्या पाठीमागच्या साईडला दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. लघुशंका केली गेलेली आहे. काही ठिकाणी तर लघुशंका दारूच्या बाटलीमध्ये भरून ठेवलेली आहे. आणि हे जे काही काम चाललेलं आहे हे अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्याला आणि ह्याला गालबोट लावणार आहे. त्यामुळे ही जी कोण मंडळी असतील या मंडळींना माझा इशारा आहे की तुम्ही हे लवकरात लवकर थांबवावं, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. याच बाटल्या तुमच्या डोक्यामध्ये फोडायला देखील आपण मागे पुढे बघणार नाही. त्यामुळं हे जे काही कार्य चाललं आहे याची काळजी घ्यावी आणि इथून पुढच्या काळ आपण करत असताना काळजी घेऊन काम करावं. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. करवीर तालुक्यातील उंचगाव इथं डॉक्टर शरद जांभळे यांच्या घरी प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत. महेश कडणे यांनी नाथ महाराजांची साईनाथ महाराज भिक्षाटन रूपात पूजा बांधली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. यावेळी महेश कडणे कुटुंब आणि डॉक्टर शरद जांभळे यांचं कुटुंब उपस्थित होतं. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्याण डोंबिवलीची सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी राज्य सरकारनं तातडीनं लक्ष देण्याची गरज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याणमध्ये केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज इथल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. येत्या काळात कल्याण डोंबिवलीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ शकणार नाही. मोठ्या संख्येनं हेल्थ वर्कर्सची कमतरता असून KDMCच्या आत्ताच्या व्यवस्थेत हे सगळं सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे राज्य सरकारनं इतर ठिकाणचे किंवा नव्यानं कल्याण डोंबिवलीसाठी हेल्थ वर्कर्स देता येईल का याकडे लक्ष देण्याची नितांत गरजही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. कल्याण डोंबिवलीत पेशंट संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासोबतच इन्फेक्शन रेशो देखील वाढत आहे. रुग्णांचे टेस्टिंग वेगानं सुरू करावं लागणार असून आत्ताच्या आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. येत्या काळात टेस्टिंग वाढल्यावर ICU बेडची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसोलेशन व्यवस्था वाढवण्याची गरज भासणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान फडणवीस यांनी हॉली क्रॉस कोविड रुग्णालयाला भेट देत त्या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडून कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला आहे. तर 27 गावांचा राज्य सरकारने एकत्रित विचार करणं आवश्यक होतं. केवळ नगरपालिका तयार करून चालणार नाही. या ठिकाणी प्लॅन डेव्हलपमेंट कशी होईल याचा विचार नाही केला तर भविष्यात डिझास्टर होईल अशी भीतीही त्यांनी यावेळी वर्तवली आहे. कोविड हॉस्पिटलला आम्ही भेट दिली आहे आणि याच ठिकाणी आयुक्तांनी देखील आम्हाला भेट दिली आणि ब्रीफिंग देखील केलं आहे. एकूणच कल्याण डोंबिवलीमध्ये आत्ता पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यासोबत आत्ता इन्फेक्शनचा रेशिओ देखील वाढतो आहे. त्यामुळे टेस्टिंग अजून करावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि विशेषतः आत्ता जे काही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे अतिशय तोकडं पडतं आहे आणि येत्या काळात आता जो स्पाईक आहे किंवा ज्यावेळी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढेल त्यावेळी विशेषतः ICU बेड्स हे मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. आज ते अतिशय कमी आहेत. शास्त्रीनगर हॉस्पिटल जे आहे तिथे केवळ 2 व्हेंटिलेटर्स आहेत, त्यातलं एक नादुरुस्त आहे आणि आता आयुक्तांनी सांगितलं की त्यांचा फोर्टिसशी करार झाला आणि तिथलं पूर्ण ICU आता फोर्टिस टेकओव्हर करून ते चालवणार आहे. पण तरी देखील आताची एकूण पेशंटची संख्या पाहता आणि येत्या काळातला आताच्या स्पाईकचा विचार करता इथे मोठ्या प्रमाणात ICUचे बेड्स वाढवावे लागतील. ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, बॅकअप असेल किंवा व्हेंटिलेटर असेल, अशा सगळ्या व्यवस्था या वाढवाव्या लागतील. आयसोलेशनच्या व्यवस्था वाढवाव्या लागतील. काही प्लॅनिंग हे या ठिकाणी आयुक्तांनी केलेलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता राज्य सरकारने मला असं वाटतं की आत्ताची कल्याण डोंबिवलीची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात राज्य सरकारची मदत ही अत्यावश्यक आहे. कारण येत्या काळातला हा जो काही स्पाईक आहे तो त्याशिवाय मॅनेज होऊ शकणार नाही. दुसरं, हेल्थ वर्कर्स जे आहेत त्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. आत्ता महानगरपालिकेच्या एकूण व्यवस्थेमध्ये हे सगळं सांभाळणं कठीण आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं काही इतर ठिकाणचे हेल्थ वर्कर्स या ठिकाणी देता येतील का किंवा मोठ्या प्रमाणात नव्याने या ठिकाणी कोणाला देता येईल का असाही विचार हा मला असं वाटतं करावा लागतो, केला पाहिजे. एक अजून गोष्ट या ठिकाणी लक्षात आली आहे की स्वॅब टेस्टिंग नंतर 3-3 दिवस त्याचे रिझल्ट येत नाही आहे. तर ते देखील मी आता आयुक्तांना विनंती केली आहे की असं हे योग्य नाही आहे. किमान 24 तासात तरी स्वॅब टेस्टिंगचा रिझल्ट आलाच पाहिजे आणि तो पेशंटलाही कळला पाहिजे. अन्यथा 3-3 दिवस जर पेशंटला फिरत राहावं लागलं तर त्यातनं देखील मोठी अडचण तयार होते. मला असं वाटतं की आत्ताची कल्याण डोंबिवलीची परिस्थिती जी आहे ही सरकारने दखल घेण्यासारखी आहे आणि त्याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. मला असं वाटतं की 27 गावांचा एकत्रित विचार सरकारने करायला पाहिजे होता आणि केवळ नगरपालिका तयार करून चालणार नाही. ज्यावेळेस आम्ही नगरपालिका त्यावेळेस तयार करण्याकरता पहिली अधिसूचना काढली होती त्यावेळी MMRDAला हे सांगितलं होतं की त्यांनी त्याचा प्लॅन तयार करून तिथे प्लॅन डेव्हलपमेंट कशी होईल आणि त्याकरता निधी कसा उपलब्ध होईल हे बघितलं पाहिजे. अन्यथा ही नगरपालिका जर नुसती तयार करून टाकली आणि तिथे व्यवस्था केल्या नाही तर ते एक डिझास्टर. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. उल्हासनगरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज उल्हासनगर शहरात दौरा होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी शहरातील कोविड हॉस्पिटलला भेट दिली आहे. मनपा आयुक्त यांच्याशी कोविड संदर्भात चर्चाही केली. फडणवीसांनी हॉस्पिटलमध्ये न जाता गेटवरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानं त्यांना जनतेची किती काळजी आहे हे दिसून आलं. याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उल्हासनगरमध्ये आले असता त्यांनी कॅम्प 4 इथल्या मॅटर्निटी कोविड हॉस्पिटलला भेट दिली. जनतेविषयी आस्था दाखवणारे देवेंद्र यांनी हॉस्पिटलमध्ये न जाता हॉस्पिटलच्या गेटवरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानं त्यांना जनतेची किती काळजी आहे हे दिसून आले. याबाबत शहरात उलटसुलट चर्चा देखील आता सुरू झाली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की आपल्याकडे टेस्टिंग लॅब नाही, त्यामुळे रिपोर्टला 3 ते 4 दिवस लागतात. यामुळे रुग्णांची काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा वेळेवर त्यांचा रिपोर्ट येणं गरजेचं आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे सरकारनं मदत करणं आवश्यक आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी पत्रकारांना दिली आहेत.
याबाबत मी आयुक्तांशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितले. मात्र कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव बघता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडवल्याची चर्चा शहरात सुरू आहे. सुखनंदन गवई, SBN मराठी, उल्हासनगर, ठाणे. आताच मला असं वाटतं की ज्या MMR रिजनच्या महानगरपालिका आहेत यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एकतर या महानगरपालिका फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहेत. दुसरं, या महानगरपालिकांकडे स्वतःची आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी आहे. ते पूर्ण राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि खाजगी आरोग्य व्यवस्थेवर या सगळ्या महानगरपालिका अवलंबून आहेत. आणि आताची जी प्रकारचा स्पाईक चाललेला आहे, आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या उल्हासनगरमध्ये आता आपण बघितलं असेल तर रेट ऑफ इन्फेक्शन हा 35% उल्हासनगरला गेलेला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरला मोठ्या प्रमाणात टेस्टिंग फॅसिलिटी वाढवावी लागेल. एक महत्त्वाची गोष्ट जी या ठिकाणी लक्षात येते आहे ती टेस्टिंग लॅग जो आहे, म्हणजे टेस्टिंग केल्यानंतर रिपोर्ट जो आहे हा 3 ते 4 दिवसात येतो आणि त्या दरम्यान मग त्या पेशंटचं नेमकं काय करायचं असा प्रश्न हा उभा राहतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात टेस्टिंगचा रिझल्ट हा आलाच पाहिजे, जेणेकरून त्याला आयसोलेशनमध्ये टाकायचं आहे की सिम्प्टोमॅटिक असल्यामुळे त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि विशेषतः जे सिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत यांचे जर रिपोर्ट्स हे 2-2, 3-3 दिवस आले नाही तर ते अनेक वेळा रिपोर्ट येतपर्यंत क्रिटिकल स्टेजला पोहोचतात आणि तोपर्यंत हॉस्पिटल्स त्यांना ॲडमिट करून घेत नाहीत, कारण कोविड आहेत की नॉन कोविड आहेत हे माहिती नसतं. तर त्या दृष्टीने मी आता आयुक्तांनाही विनंती केली आहे की त्यांनी अशा व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत की 24 तासात रिपोर्ट आला पाहिजे. अनेक खाजगी लॅब्स आहेत त्यांच्याशी देखील आपल्याला टायअप करता येईल. आता किमती देखील ठरलेल्या आहेत राज्य सरकारने की किती पैशामध्ये टेस्ट झाली पाहिजे आणि महात्मा फुलेमध्ये ते अलाव देखील केला आहे. तर त्या दृष्टीनं 24 तासात जर रिपोर्ट आला तर तो देखील एक प्रश्न सुटू शकेल. तिसरं महत्त्वाचं मला असं वाटतं की आता उल्हासनगरमध्ये एकूण स्पाईक जो येऊ घातला आहे, म्हणजे अजून पूर्ण आला नाही पण तो येऊ घातला आहे, अशा परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार जास्त लागेल. आणि उल्हासनगरचा विचार करता, इथली डेन्सिटीचा विचार करता आणि इथे एकूण महापालिकेची तर व्यवस्था फारच कमी आहे, सरकारची व्यवस्था कमी आहे, काही प्रायव्हेट व्यवस्था आहे, असे सगळे व्यवस्था. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पाथरीमध्ये पंचबावडी मारुतीचा अभिषेक करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पाथरीमध्ये 2 दिवसांपासून गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी साईबाबांचं कुलदैवत असलेल्या पंचबावडी मारुतीचा अभिषेक करण्यात आला. यानंतर गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी साई मंदिरातून द्वारकामाईत नेलेली साईबाबांची प्रतिमा साईचरण पोथी यांची मिरवणूक गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मंदिरात विराजमान करण्यात आली. दरवर्षी हजारोच्या संख्येनं भक्तजन येत असतात, पण गुरुपौर्णिमेवर कोरोनाचं सावट पडल्यानं भक्तांना घरीच गुरुपौर्णिमा साजरी करावी लागत आहे, अशी माहिती पाथरी श्री साईबाबा ट्रस्टी ॲडव्होकेट कालिदास चौधरी यांनी दिली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि साईबाबाचं हे जे कुमारबावडी म्हणून हा मारुती जे आहे हा त्यांचं कुलदैवत आहे. आज कुलदेवताच्या कारणानं आणि या गुरुपौर्णिमेच्या कारणानं इथं मी जे आहे साई समितीतर्फे अभिषेक करण्याला आणलो आहे. आज अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि हे कुलदेवत असल्या कारणानं सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोक जे म्हणते की साईबाबा आहेत नाही आहेत, परंतु हे कुलदेवत असल्यामुळे हे कुलदेवत आहे आणि त्यांच्या कुलदेवताची पूजा दरवर्षीप्रमाणे केली जाते. या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश होता आणि त्या कारणानं मी इथं आणून अभिषेक केलेला आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो, SBN मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं काकड आरतीनंतर साई मंदिरातून साई प्रतिमा, वीणा आणि साई ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. यंदा उत्सव कोरोनाच्या संकटात असल्यामुळे साध्या पद्धतीनं साजरा होत आहे. भक्तांविना हा उत्सव साजरा केला असला तरी साई मंदिराला आणि साई समाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई मंदिर बंद असल्यानं संस्थांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं देशभरातील भाविकांना जवळच्या रक्तपेढीत रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिर्डीतही आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. साई संस्थांचे मुख्य कार्यकारी
अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांनी रक्तदान करत आपली गुरुभक्ती रक्तदानातून प्रकट केली आहे. नमस्कार, मी शुभांगी. माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीडमध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. संविधानाला साक्ष मानून 3 HIV जोडपे विवाहबद्ध झाले. यामध्ये जिल्हा प्रशासनानं कन्यादान केलं आहे. सजलेला मंडप, नटून थटून बसलेले वधूवर आणि खाकी साध्या वेशात असलेली जिल्हा प्रशासनातील वऱ्हाडी मंडळी, साक्षीला असलेले सर्व आपतेगण हे पाहून इथं विवाह पार पडत आहे हे लक्षात आलंच असेल. आता यात काय नाविन्य असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सांगतोय ते जरा नीट ऐका. हे 3ही जोडपे HIV बाधित आहेत. दुर्धर संसर्गानंतर जीवनात निराश न होता जातीच्या उतरंडी ओलांडून शेकडो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीनं एका नवीन जीवनास त्यांनी आरंभ केला आहे. हो, अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या दोघांसाठी पण, की आमच्या दोघांचे पण संसार कोलमडले होते. माझी पत्नी 2012ला गेली, त्याच्यानंतर मी पण एकाकी पडलो होतो. पण योगायोगाने या संस्थेमध्ये आलो आणि या संस्थेमध्ये आल्यानंतर मला हा परत एक योग्य जोडीदार मिळाला आणि परत मला नव्या आयुष्याची उम्मीद, आशा निर्माण झाली आणि ती खूपच आनंदाची गोष्ट आहे. ते सगळं जगत असताना बरेच अडचणी समाजाकडनं आल्या असतील, त्यावेळेस कसा संघर्ष करण्याची वेळ आली, कसा संघर्ष केला? हो, 1999 पासून मी हे आयुष्य जगत आहे. आज जवळपास 20 वर्ष झाली या आयुष्याला. हे जगत असताना सुरुवातीच्या काळामध्ये तर बाहेर कोणाला सांगतानाच आम्हाला खूप त्रास व्हायचा. सांगताच यायचं नाही, कामाच्या ठिकाणी सांगता यायचं नाही, कुठं घर घेतलं भाड्याने त्या घर मालकाला सांगता यायचं नाही. सगळं म्हणजे दिवसभर हसत खेळत राहायचं आणि रात्री एकमेकाच्या गळ्यात पडून रडायचं. हेच आमचं आयुष्य होतं. आणि नंतर सतत मग आधी आजारानं पाठलाच सोडला नाही. कधी कोणता आजार, कधी कोणता आजार, कधी कोणता आजार. नंतर मग जेव्हा ART आले आणि ART आल्यानंतर मग हळूहळू आमचं जीवनमान सुधारायला लागलं, तेव्हा मग आम्हाला अत्यंत आनंद वाटला. आणि मला एक मुलगी पण आहे आणि त्या मुलीचं मी लग्न पण करून दिलेलं आहे आणि ती निगेटिव्ह आहे आणि ती अत्यंत आनंदाची आहे. सामाजिक कार्यकर्ते संध्या आणि दत्ता बारगजे हे दोघे दाम्पत्य HIV ग्रस्त पाल्यांची सेवा करतायत. 13 वर्षांपासून पाली इथं त्यांचं हे मौलिक कार्य अविरतपणे सुरू आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा वसा घेऊन संपूर्ण बारगजे कुटुंब या कार्यात झोकून दिलं आहे. याआधी याच आनंदवनातून 3 मुली विवाहबद्ध झाल्या आहेत. आज पुन्हा 3 मुलींचा विवाह बारगजे कुटुंबियांनी लावून दिलाय. 13 वर्षापासून सांभाळ केलेल्या मुलींचा आज बसलेला संसार पाहून बारगजे कुटुंब हरखून जात आहे. दोन्हीही जगतो मी. इन्फंट इंडियाच्या परिवारामध्ये ज्या चिमुकल्याने लहानाच्या मोठ्या झाल्या, शिकल्या, सवरल्या, कुटुंबाची आस लागली, पंख मजबूत झाले आणि त्या उडण्यासाठी तयार झाल्या. निसर्गाचा नियम आहे, संकट कोणतंही असो आपण ते रोखू शकत नाही. वेदना खूप आहेत, खूप इतिहास आठवतो, सगळ्या ट्रॅजेडीतून बाहेर आलोत आपण. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे, आज करोना क्रायसिसमध्ये आपण जगतोय, दहशतीखाली जगतोय, पूर्ण पोलीस छावणीचं ते स्वरूप आलं आहे, तरी पण आनंद आमचा थांबलेला नाही आहे. आम्ही जे काम केलं आहे ते अतिशय आनंदाचं काम केलं आहे, ज्याचा हर्ष आम्हाला होतो आहे. किती मुलींचं कन्यादान आज झालं? आत्तापर्यंत 6 मुलींचं कन्यादान केलेलं आहे. आणि आम्ही लग्न का करतो आहे सर? समाजाला संदेश आहे की आता रडण्यासारखं नाही आहे. शासनाचं मेडिकल सायन्सचं संशोधन आहे की आईकडून बाळाकडे जाणारा जो HIV व्हायरस आहे तो थांबवता आलेला आहे. आणि या संस्थांना आत्ताच तुम्ही पाहितलं असेल की शिवप्रसाद आहे आणि ही शिवकन्या आहे. त्याच्यामुळं आमची जी जोडी आहे बाहेर चालली ती हसणार आहेत, समाजाला हसवणार आहेत आणि समाज त्यांना स्वीकारतोय, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. दुर्धर आजारानं बाधित असलो तरी जगण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन या नवदाम्पत्यानं कायम दिसून आला आहे. दरम्यान यावेळी जात तर त्यांच्या मनालाही शिवत नव्हती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा अनोखा विवाह पार पडला. नवदाम्पत्यांना शुभेच्छा म्हणून वऱ्हाडी मंडळींनी त्यांच्या नवजीवनासाठी संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांना जगण्याची उमेद दिली आहे. HIV सारख्या दुर्धर आजारातून जाताना समाजानंही दुजाभाव करू नये, त्यांना जगण्याची दिशा द्यावी असं कन्यादान करणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार सांगतायत. बहुत खुशी की बात है कि कोरोना क्राइसिस के समय जब हर रोज़ हर तरफ से, विश्व के हर तरफ से, हर कोने से बुरी खबर ही आती है, इस समय भी उम्मीद का एक प्रतीक है. जिस समय लोग एक साथ आकर के समाज के प्रति खुद को समर्पित कर रहे हैं विवाह के बंधन में, इस अनोखे कार्यक्रम में बीड पुलिस का नुमाइंदा होने के नाते मुझे प्रतिनिधित्व करने का सुअवसर मिला. उसके लिए मैं बहुत बहुत कृतज्ञ हूँ. दिल भर आया है जो इन्फेंट इंडिया जो काम कर रहा है यहाँ पर.
बीड़ पुलिस का इस इंस्टीट्यूशन के साथ बहुत गहरा संबंध है। हमारे कई सारे पर्व उत्सव जो हैं वो साथ साथ मने हैं। तो ये कळत नकळत झालेल्या चुकीतून बऱ्याच जणांना HIV सारख्या जीवघेण्या संसर्गाची लागण झाली आहे। अनेक जण या आजारानं खचून जातात, जीवन जगण्याची आस सोडून देतात। अशाच निराश आणि हतबल होऊन बसलेल्या या 3 जोडप्यांचे नव्याने रेशीमगाठ बांधल्यानं त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे। असा हा विवाह संकल्प राज्यभर केल्यास HIV बाधितांना एक आधार मिळेल हे मात्र निश्चित। खूप वाईट पण वाटते आणि आनंद पण होतोय। कारण वाईट का वाटतं की मी 10 वर्ष संस्थेत राहिले आणि आता इथून बाहेर पडणं म्हणजे पुढे संसार सुरू करणं खूप अवघड असतं आणि इथून जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे। सर्वच जण हा सोहळ्याला उपस्थित होते, कुठल्या काही जुन्या आठवणी वगैरे जे कोणी आले नाही? तसं काहीच नाही आहे कोणी आलं वगैरे, कारण घरच्यांची आठवणी मला कधीच वाटलं नाही, कारण भाऊताईंनी इतकं प्रेम दिलं की घरच्यांची मला कधीच आठवण आली नाही। आज या गोष्टीचा आनंदही खूप आहे आणि एका दृष्टीने पाहायला गेलं तर थोडं दुःखही आहे। आनंद या गोष्टीचा आहे की प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जायला लागतं असं म्हणतात, तर आज आमच्यासोबत राहणारी 10 वर्ष सोबत असणारी मुलगी आणि एवढे सोबत असणाऱ्या छोट्या छोट्या मुली, आमच्यापेक्षा लहान आमच्या छोट्या छोट्या बहिणी, अगदी बहिणीसारखे ज्यांच्यासोबत आम्ही खेळलो त्या मुली आज सासरी जात आहेत, याचा खूप आनंद आहे। आणि मला असं कधी कधी वाटतं की छोटी सख्खी बहीण असती म्हणजे ती जाताना जेवढं दुःख झालं असतं आज त्यापेक्षाही जास्त अनावर दुःख होतं आहे की एवढी जवळची बहीण जात आहे। आम्ही एवढे वर्ष सोबत राहिलो, सोबत खेळलो आणि त्या आमच्या एवढ्या जवळ होत्या की म्हणजे आम्ही ते शब्दातही व्यक्त करू शकत नाही। नमस्कार, मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। जतमधील वसपेठ जवळ दुचाकीचा अपघात घडलाय। यावेळी गारळेवाडी इथल्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे। मयत म्हाळाप्पा ह्या त्यांची बहिणीचे सासर वळसंग इथं काही कामानिमित्ताने भेटण्यासाठी गेले होते। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गारळेवाडी गावाकडे जात असताना अपघात होऊन ते जागीच ठार झाले आहेत। ही घटना वसपेठ इथं काही युवकांना समजल्यावर घटनास्थळी भेट दिली, पण अपघातग्रस्ताचा जागीच मृत्यू झाल्यानं जत पोलीस ठाण्यात माहिती दिल्याने जत पोलिसांनी जागीच पंचनामा करून शवविच्छेदन जत इथल्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं आहे। नमस्कार, मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SPI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। जयसिंगपूर शहरामध्ये कोरोनाचा 3रा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला। नियमांचं पालन करण्याच्या नगराध्यक्ष नीता माने यांनी नागरिकांना सूचना केल्या आहेत। जयसिंगपूर शहरात आज कोरोनाचा 3रा पॉझिटिव्ह रुग्ण गल्ली नंबर 3 मध्ये आढळून आला। यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी नागरिकांना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत। नीता अभिजित माने, नगराध्यक्ष जयसिंगपूर शहरामध्ये दिनांक 2 जुलैपासून आपल्याला पाहण्यात येत आहे की कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत। त्यातले एक जे सिरियस होते त्यांचं काल ते एक्सपायर झालेले, त्यांच्या कॉन्टॅक्टमधले आणखीन एक काडगेमळातील रुग्ण आहे 33 वर्षीय, तो देखील या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला कळलेलं की गल्ली नंबर 3 मध्ये एक वयस्कर महिला आहेत, त्यांचं वय देखील 60-65च्या वर आहे। त्या देखील गेले काही दिवस ताप आणि याच्यामुळे आजारी असल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि स्वाब घेतल्यानंतर आता त्यांचा स्वाब देखील पॉझिटिव्ह आला आहे। आता गल्ली नंबर 3चा हा एरिया जो आहे हा कंटेनमेंट एरिया करून त्यांच्या घरातील सर्वांनाच, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी स्वतःहूनच सगळ्यांना घेऊन आता स्वाब देऊन या ठिकाणी आलेले आहेत। सामान घेऊन ते देखील त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनला जातील, त्यांचे रिपोर्ट पण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। माझी संपूर्ण शहरवासियांना कळकळीची विनंती आहे की वारंवार आम्ही तुम्हाला सांगतोय, आता देखील दिसतंय कुठल्याही पद्धतीचं नियमांचं पालन नाही। विनाकारण त्या ठिकाणी येऊन गर्दी करणं आणि कुठल्या गोष्टींची चर्चा करतात ते त्यांनाच माहिती, परंतु नियमांचं पालन न करता गर्दी करता त्या ठिकाणी जर तुम्ही राहिलात तर हा आजार संपूर्ण गावामध्ये पसरण्याला फार वेळ लागणार नाही। प्रशासनाचे माणसं तोकडी आहेत, प्रशासनावरती अत्यंत बर्डन आहे। स्वच्छता कर्मचारी आमचे 24 तास काम करत आहेत, त्यामुळे कृपया करून त्यांच्यावरती दया करा आणि तुम्हाला सांगितलेल्या नियमांचं पालन करा। इथून पुढे आम्ही जी काही दक्षता घ्यायची ती आम्ही प्रशासनाच्या मार्फत करणारच आहोत, परंतु नागरिक म्हणून आपली देखील एक जबाबदारी आपण सगळेजण त्या ठिकाणी बाळगूया आणि आपल्या संपूर्ण जयसिंगपूर नगरीला कोरोनातनं लवकरात लवकर कसं मुक्त करता येईल, ही चेन कशी ब्रेक करता येईल ह्याच्या प्रयत्नामध्ये आपण सगळेजण एकत्रित लढा देऊया। धन्यवाद।